नमस्कार। मांगो उसी से जो दे खुशी से और कहे ना किसी से, असे एक हिंदीमध्ये वाक्य प्रचलित आहे। मला असं वाटतं आत्ता जे विरोधी पक्षांनी महाराष्ट्रातले ते वाक्य ऐकलेलं नाही आहे। प्रत्येक मागचे 6 महिने झाले मुख्यमंत्र्यांना भेटायचं आणि आम्हाला विरोधी पक्ष नेते द्या, विरोधी पक्ष नेतेपद द्या अशी मागणी करायची। लक्षात घेतली पाहिजे भारतीय जनता पक्षाची मानसिकता। मागच्या 5 वर्षात त्यांनी दिल्लीमध्ये म्हणजे लोकसभेतसुद्धा एकही विरोधी पक्ष नेता दिला नव्हता, कारण ते गणितामध्ये बसत नव्हतं। देता आलं असतं का निश्चित देता आलं असतं, पण नाही इच्छा द्यायची दिसतंय। आत्तासुद्धा जर द्यायचं असतं तर मागच्या वर्षभरात दिलं असतं ना, सरकारला येऊन 1 वर्ष झाले। पण भारतीय जनता पक्षाला विरोधी पक्ष नेता महाराष्ट्रात नको असताना दरवेळेस हे राजकीय पक्ष तीच भीक मागून नेमकं काय मिळवतात हा प्रश्न आहे। बरं, दुसरं पण एक आहे ना, महाराष्ट्रातल्या जनतेला असं वाटत नाही की तुमच्यातलं कोणी विरोधी पक्ष नेते सुद्धा व्हावं, तेवढी सुद्धा त्यांनी तुम्हाला आमदार दिलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे। मग जनतेला नकोय, सरकारला नकोय, मग तुम्हालाच कशाला पाहिजे? आणि सरकारला वेचीस धरण्यासाठी, सरकारला प्रश्न विचारण्यासाठी, आंदोलनं करण्यासाठी, जनतेचे प्रश्न विचारण्यासाठी, रस्त्यावर येण्यासाठी विरोधी पक्ष नेते असणं आवश्यक नाही आहे। विरोधी पक्ष नेता कसा असावा ते देवेंद्रजींनी मागच्या 2.5-3 वर्ष दाखवलं होतं। खूप शिकण्यासारखं आहे त्यांच्यासारखा विरोधी पक्ष नेता म्हणून। पण ते काहीच करायचं नाही, फक्त लाल दिवा पिवळा दिवा पाहिजे, बॉडीगार्ड पाहिजेत, वैभव पाहिजे विरोधी पक्ष नेत्याचं। असं जर असेल तर खरोखरच विरोधी पक्षांनी विचार करावा। उगाच सारखं मागून स्वतःची पतं घालवू नका असं आम्हाला हिंदू महासभा म्हणून वाटतं।